आय एम श्री गायकवाड. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो शिवकच्या पूजाला आले डायरेक्ट आम्ही जेवायलाच बसलो. सोबत शिवक भाऊच म्हणते, पुष्कर भाऊ आहे. बाईची प्लेट पण संपलेली आहे. आम्ही लेट आलो आहे म्हणून आम्हाला जेवण जरा उशिरा भेटतं. बाकी पुढचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करतो, पहिले जेवण घेतो. खरं तर जेवण झालं आमचं आणि खरं तर आम्हालाच उशीर झाला होता यायला, म्हणून जेवण वगैरे सगळं म्हणजे ऑलमोस्ट संपलंच होतं. रात्रीचं पण जेवण आहे. सिओगला पण पार्टी मागायची आपल्याला. एक मोठं घर घेतलं आहे, घ्यायलाच पाहिजे पार्टी. प्लस हा असा एरिया आहे, बाल्कनी. आणि प्लस आता तुम्हाला एंट्रन्स वगैरे सगळं दाखवतो जाताना. वरती मंगलम ब्रिज वरती घर आहे त्याचं. आणि हे साईडचं पूर्ण कॉरिडोर वगैरे 13th फ्लोअर आहे. इथून उडी मारल्यावर काय होईल? डायरेक्ट गुल. तर आता जाऊ आपण त्याच्या घरात. जास्त मला व्हिडिओ काढता येणार नाही आतमधला, कारण खूप गर्दी आहे. मलाच अजून ऑकवर्ड वाटतं अजून व्हिडिओ काढायला, कारण फॉलोअर्स जरा कमी आहेत त्यामुळे. गाईज मध्येच ह्या वाहिनी आहे ना स्कॅम केलं. पोराला एक आतमध्ये लटकवलाय त्यांनी. आता ते घेण्यासाठी गावी घेण्यासाठी त्या रूमची आम्ही चाललोय. कुठं चाललोय रे? मोरवस्तीला, याच्या पहिल्याचं घर. तिथं तर आम्हाला काय बोलवलं नव्हतं ह्यानी. इथं पण आता पूजा म्हणून बोलवलंय भाऊंनी. अरे ही लिफ्ट चांगली आहे रे, पण आरसच नाही इथं. खूप दिवसानंतर गाईज मी व्हिडिओ करतोय, कारण अभ्यास वगैरे होता, पेपर्स चालू होते आमचे, त्यामुळं थोडं प्रॉब्लेम होत होता व्हिडिओ काढायला आणि कंटेंट पण नव्हता. पण आज भाऊचा घराची पूजा असल्यामुळे. आणि 35 लाखाची गाडी पण दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावरती. दाखव ना, चेहरा दाखव भाऊ. रेकॉर्डिंग करतोय. मोबाईलचं काय करायचं आहे तुला? तू गाडीचं सांग ना. 80 लाख आणि 70,000 कुठं रे? तर आणि एक ॲडव्हान्टेज आहे की गाडी घरात कुणालाच येत नाही आहे. 4 व्हीलर त्यालाच येते, त्यामुळे याच्याकडेच असणार आहे कुठं जर जायचं असेल तर. त्यामुळे याचीच हवा आहे भावाची. पण आमच्याकडे गाडी काढणार नाही हा. आता मध्ये प्लॅन आहे, आमचा प्लॅन आहे आता 14-15 दिवसांनी. त्यात नाही करणार आम्ही, सांगणार. तिथं गेल्यावरतीच तुम्हाला सगळं म्हणजे ब्लॉग्स म्हणजे स्टार्टिंग आम्ही जातानीच करू, तर दाखवू तुम्हाला. तो बाळ बाहेर आलाय. बाळ नाही, याचा भातचा येतो. हा मामा इथं असा बसलाय त्याचा. अजून म्हणतोय अडकला. बरं आहे काय, रडल म्हणतोय जास्तीत जास्त. काय होणार आहे म्हणतोय. नालायक मामा आहे. काही पण बोलतोय तू. मग काय झालं होतं? शिव घेतो गोरा दिसतोय रे तू कॅमेरामध्ये. हा पुष्कर इकडं बघ बरं, कसलं दिसतोय. तर भाऊ मग आता कुठं नेतोय आम्हाला? कुठं नेतं काय? पार्किंग झालं, तिथलं जेवण केलंय आम्ही. आता दुसरीकडचं जेवण सर आम्हाला. हां दे ना कुठलं तरी जेवण बाहेरचं. शॉर्मा बिर्मा चार जरा. बरं ठीक आहे, चालतो. हे काय झालं आपलं बर्थडेचं काय झालं? कसलं बर्थडे? जायचं कसलं कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे? इसकी तो पार्टी अभी तक बाकी. लाडत काय होतो आम्ही. ह्याच्या घरून फोन आला पुष्करचा, तर चाललोय आम्ही आता. गाईज आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने डीजे लावलेले अजंठा नगरला. PCMC सोते बघायला चाललोय आम्ही. तुम्हाला दाखवेल. तिथं काय मला बोलता येणार नाही, कारण डीजेचा आवाज असणार, त्यामुळे कॉपीराईट वगैरे येतात. सो आपल्यासोबत आता संतोष जाधव आहे खूप दिवसाने. आता तुम्हाला मी डीजे दाखवेल. चल
डीजे बघून आम्ही आलोय चायनीजवाल्याकडं चायनीज खायला. गाईज बहुत दिनों के बाद आहे परत हिंदी बोललो. तर गाईज खूप दिवसानंतर मी ब्लॉग चालू करतोय. भाऊ आज चायनीजला घेऊन आलाय. मला खायचं नाही, मला खायचं नाही, पण मला म्हणजे मीच पैसे भरणारच नाहीये. हा मग ब्लॉगमध्ये असं बोललं म्हणजे तूच खाऊ घालणार आहे. भाईने नया कवर लिया है देखो. जस्टिन बिबर का गाडी आपली i20 आहे ना. अरे परत हिंदी राहू काय हिंदीचं. तर आपली i20 आहे ना, तर त्याचा कवर घेतलाय. मला पण घ्यायचं आहे. मी पण घेऊ का सांगते i20चीच, नाही तर घे की फोटो आहे माझ्याकडे मागू. थांब जरा पैसे येऊ दे. पैसे आले की मग अजून चांगला असेल तर बघ ना i20चा कुठला आपल्याच गाडीचा एडिटेड. ह्याला काय ह्याला फोटो पाठवावा लागतो का झॅपीवरती? एटिका बेटिका नको, आपलीच गाडी चांगली वाटते. तर ते झॅपी नाही का त्याच्यावरतून मागवलेलं त्याने. तर गाईज पनीर व्हेज क्रिस्पी मागवलेलं. पनीरच आहे त्यात. बाकी भाऊचं तर खाऊन झालं. मी 1-2 घास खातोय. ते पण खाऊ वाटायला लागलं. एकच घास खाल्लाय त्यामुळं भारी लागलं. पनीरच आहे हे, काय बटाटा वगैरे नाही व्हेजमध्ये असं काय. गाईज आम्ही पुदिना मोजितो घेतलाय आणि आता आम्ही चाललोय आपल्या सोडावाला दादाकडे, जे की शाहूनगरला आहे. आता आम्ही आलतो मोरवाडीला सोडा प्यायला. आता चायनीज वगैरे खाल्लं, थोडं सोडा पिऊ म्हणून. आणि त्यात माझ्या पप्पांचा फोन पण आलाय. कुठं आहेस, किती वेळ आहे? मग आता थोडी घाई आहे. तसं तरी अजून वेळ आहे, भरपूर वेळ मी आहे. पहिलं पण आपल्याला जायचं आहे सोडावाला दादाकडे, त्याच्यात जाऊन समोर प्यायचं आहे थोडं, त्याची जरा मस्करी करायची आहे. सो चला. तर गाईज गेलो नव्हतं आम्ही दादाकडे, कारण खूप उशीर झाला होता आम्हाला आणि दादाने पण दुकान बंद करत होतं. सो आम्ही घरी आलो आणि खूप दिवसानंतर, कमीत कमी 3-4 महिने झाले मला मी ब्लॉगच टाकला नव्हता. शिवच्या घराची पूजा होती, त्यात पण ते बाळ अडकलेलं घरी. सो त्याच्यामुळं खूप काय मिस झालं. काढता पण आलं नाही, पूर्ण दाखवता आलं नाही. पण जाऊ दे, पुढं खूप प्लॅन्स आहेत आपले. आता पावसाळा पण आहे. सो पावसाळ्यात खूप भारी जागा आहे जिथे जाऊ शकतो आम्ही. मित्र पण म्हणतात की जायचं. आता सगळे फ्री झाले, सेमिस्टर वगैरे झाले, आमचं फर्स्ट इयर संपेल. सो सुट्ट्या असणार 10-15 दिवस असेल. खूप जागेत फिरू शकतो आपण. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.